आताच संजय राऊत जे आहेत त्यांनी असं एक वक्तव्य केलं आहे की महापौर पदासाठी शिंदे गट आणि भाजपामध्ये मतभेद मोठ्या प्रमाणात सुरू आहे. म्हणूनच आतापर्यंत त्यांनी महापौर जे आहे ते निवडलं नाहीये. काय सांगता? बघा, संजय राऊत रोज काय ना तरी काय सांगतायत. त्यातमध्ये काही तत्व नाही. त्यांना पण माहित आहे की 4-5 दिवस सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ते डावॉसमध्ये होते. ते आले की सन्मान्य अजितदादा पवार साहेबांची अवकालीन मृत्यू झाली आणि सगळे हे दुःखद प्रसंगामध्ये आज पसरलेले आहेत. पण संजय राऊत जे आहेत ते असंच आरोप करतात. त्यातमध्ये काही तत्व नसतो आणि दरवेळी ते आरोप करतात. त्याची जबाब देण्याची आवश्यकता आम्हाला वाटत नाही. दुसरा प्रश्न असा आहे की संजय राऊत यांनी असं वक्तव्य केलं की जर तुम्हाला खरोखर अजितदादांना श्रद्धांजली व्हायचं असेल तर तुम्ही भाजपाने जे 70,000 कोटीचं जे सिंचन घोटाळ्यामध्ये जे आरोप तर काल जे आहे ते इकॉनॉमिक सर्व्हे रिपोर्ट जे आहे ते जाहीर झालेला आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक मुद्दा जे आहे ते मांडलं गेलं होतं. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचं असं म्हणणं आहे की ओबीस रेट जे आहे ॲज पर द रिपोर्ट ते वाढलं गेलं आहे आणि न्यूट्रिशनल फॅक्ट्सवर काम केलं पाहिजे. त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया? ओबीस रेट वाढला आहे तर एक गंभीर बात आहे. कारण अ, जे हेल्थ कॉन्शियस आहे त्याचा एक पॅरामीटर असतो आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवायला लागेल. खास तर जे आमचे लहान मुलं आहेत, शिशु आहेत, अ, त्यांच्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटनी पण मिड डे मील, पौष्टिक आहार स्कूलमध्ये आम्ही देतो. तसंच जे मल्टीव्हिटॅमिन्स आहेत, दुसरी स्पोर्टिंग फॅसिलिटीज जी आहे ते वाढवायला लागेल आणि स्टेट गव्हर्नमेंट त्यातमध्ये जरूर अ, अ, ह्याच्यावर बघेल. त्याच्या अतिरिक्त जे आमच्या केंद्र सरकार आहे त्यांचं पण खूप सारे स्कीम्स आहेत. महिलांसाठी, नरिशमेंटसाठी, ते शिशु साठी एक पौष्टिक आहार आणि जे आमचे सरकार आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ते फ्री रेशन सप्लाय आम्ही लोकांना देतो. दाल, पल्सेस देतो. तसंच खूप सारे आम्ही न्यूट्रिशनल प्रोडक्ट्स लोकांना देतो आणि जे लोकल डिस्पेन्सरीज आहेत त्यातमध्ये पण विटॅमिन्स आम्ही लोकांना देतो. तर मला वाटतं की याच्यावर जास्त काम केलं तर आमच्या फ्युचर जनरेशनसाठी आणखीन बरं पडेल.